पाठीला काय येते आपले हा ये सांगते आता येत नव्हता त्याला उठायचं नव्हतं म्हणजे काय होली म्हणजे जीव यार आपला आमच्या खत पण नाही करायचं वरून नाही होत खत नाही करायचं नाही तर असं लिक्विड खत टाकलं तर चाललं असतं लिक्विड खत टाकलं शेण टाकलं भिजत आणि त्याला पाणी घालूया आता टाकलं तर उद्याला 2 दिवसांनी टाकायचं झाडाला पण लक्ष द्यायला पाहिजे अरे खेळतात पण आणि भांडतात पण ना नाही ते भांडत म्हणजे नुसता दंगा चाललाय मगापासनं बघा इथे पकड 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 शेरू पकडायला वाघ्याची ऍक्शन वाघ्या बघ कसं बघ पकड ना शेरू पकड एकमेकांना भांडणं करू नका तू पकड बोलतो एकमेका भांडतील नाही भांडण वाघ्या इकडे वाघ्या धर जा 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 वाघ्या जा पकड तिकडे जा जा वाघ्याला खेळायचंय पण शेरूला काय बाहेर नाही जायचंय हा शेरू आपला जातो थोडा वेळ आणि परत तो इथे येऊन बसतो मस्ती नाही करायची रे बाहेर जायचंय बाहेर जात नाही त्याच्याबरोबर म्हणून तो इकडे वाघ्या इकडे काय त्यांचं ते हे असं रोजचं असतं ऊनाला लवकर आलं ऊन लवकर किती वाजले 7:30 झाले ऊन बरोबर आले एवढं लवकर थोडी काय 7:30 पण नाही आलेत बाहेर जा बाहेर जा बाहेर जा बाहेर जा गेले येतील लगेच परत आता गेले वर वातावरण थंड आहे ना हाय थोडं गार आहे गार नॉर्मल आहे थोडं पण आज एवढी थंडी नव्हती काल भरपूर होती नाही पण आहे ना बरं वाटतं ना पण नाही अजून तयार झालंय कलिंगड कसा कलिंगड तयार झाला तुला माहित पण तू काय बरोबर इकडे दोघांनी इकडे शेरू इथे बसा त्यांना अर्ध्यावरती आणून ठेव ह्या कोपऱ्यावरती आणून ठेव ना वाटेवरती मी अर्ध्यावरनं घेते जा मी जरा झाडू काढते आणि पीठ मळते आणि मग मी येते फोन तर घेऊन जा का हाक मारशील हा आवाज देतो हा ए चला रे ह्या साईडला बा आज ऊन पण लवकरच आलंय ना चला निघालो आपली ड्युटी करायला अजून सुकले नाहीत ते लाकडं ए चला चंगू मंगू जरा थोडस लांब आहे घरापासून वर गेले डोंगरात वाघ्या शेरू बघा कुठं गेले वर गेले धावत धावत खेळता खेळता येतील आता त्यांचा नेहमीचा रस्ता आहे हाक मारली का येतील लगेच खाली चला आलो चालत चालत लाकडं ना त्याची बघा तोडून ठेवली होती ना ओली लाकडं ना मग ती अशी जड असतात त्याच्यामुळे अशी सुकत ठेवायची आणि मग नंतरला थोडेसे हलके होतात मग सुकल्यानंतर मग न्यायला बरं पडतं तर आता थोडीशी कुणालचे बाबा घेऊन आले माझ्या घरात काम चालू होतं ना हां हां एकत्र वजनात बघ पहिला तुला वजन वाटतं ते मी उचलीन बरोबर आण जा पहिलं तिकडची तिकडे पुढे पण आहेत पुढे 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 पण आहेत आम्ही सगळे एकत्र करूया आणि एकदमच घेऊन जाऊया हां मी टॉनिक काय काय असं आहे काय तर ही बघा ही आता इतकी लाकडं म्हणजे अगोदर थोडीशी तोडून ठेवलेली आणि आता हे झाड बघा दिसतंय ना तोडलेलं तुटलेलंच आहे ते तोडलं आहे ते वायरीसाठी लाईटीच्या कामासाठी ते आता तोडून घेत आहेत हां बस झालं चला एकदम जोर नाही द्यायचा चंगू मंगू बघा आपले आलेत तो बघा एक तिथे बसलाय दमलेत दोघं पण वरती एकदम डोंगरात गेले होते वरच्या साईडला आणि हा बघा हा इथे एक बसलाय पाठीला काय आहेत ते आपले हा पाठीला काय आहेत म्हटलं
लोकांचं चिंता नाही. हां कुठं जाईल तिथे मागं मागं. तर त्यांना भूक लागली आता लवकर जाऊया घरी. गेलं की पहिला त्यांचं खाणं बनवते आणि मग बाकीचं करीन मग घरातलं. गुरं आली ना म्हणून 2 जण धावले भाग्या शिरू. कसले स्पीडने धावत गेले बापरे. आणि आता इतकी लाकडं तोडलेत. कुणालच्या बाबांनी तोडले तर मी नाही तोडलेली आहेत. आता आम्ही चाललोय घेऊन. वजन दे. तिकडे पण पुढे पण आहेत ना. तो वजनदार आहे. तू दे जरा इकडे. कुठला वाला? हा वाला. तो मध्ये आहे बघ. हा ना. हां जवळ आहे. ओके. थोडीशी लाकडं तिथे पुढे आहेत त्या साईडला ठेवलेली आहेत. त्याचा थोडी थोडी करून ना आम्ही आता घेऊन जातो. ढोरं बघ आली बिचारी. ते बघ आपलं चंगू मंगू आले ना. दमलेत 2 जण तरी पण धावायचं काय कमी नाही. काय स्पीडने धावत गेले 2 जण. मी म्हटलं ह्यांना काय झालं. बाबू ये. चला आता ही लाकडं घेऊन आम्ही चाललो घरी. आता डायरेक्ट घरी भेटूया ना. जरा झालं दमलात ना. दमायला तर पाहिजे ना. दमणार नाही तर कसं होणार. मला म्हणतात तू इथे बस, तू टॉनिक आहे माझं. असं मला म्हणतात. रसायन. चला वाग्या चला घरी. चला चला चला. पोरं माझी भुकेलेत 2 पण. शेरू पण आणि वाग्या पण. सकाळी खाऊ खाल्ला होता पण त्यांना भूक लागली आता. हा चला चला आता घरी चला. बस झालं बेटा. शहाणी पोरं आहेत ती माझी. चला चला चला. आल्या आल्या पहिला त्यांच्यासाठी खायला बनवले वाघ्या शेरूसाठी. पटापट पुलके बनवून घेतले कारण पुलके त्यांना ना आवडतात दोघांना पण खायला. त्यांना तर बारीक तुकडे करून देते पहिला. शेरू गायब झाला कुठे काय माहिती आता. येईल तो त्या गाडीच्या मागं गेला ना. येईल. बाबू ये ये बेटा. ये भूक लागली ना. ये माझं वासू. ये ग खायला ये. ये खायला ये. ये हे बघ खायला बनवलं आईने बघ. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. ये बघ हे बघ हे बघ. ये लवकर ये लवकर ये लवकर. हे बघ खायला ये. दर गे येईल आता. मी जरा त्याला बारीक तुकडे करून देते. येईल तो. हो ये सांगते आता. येत नव्हता त्याला. उठायचं नव्हतं जागेवरनं. आता नेऊन तिकडे दिलं ना तेव्हा खातोय बघा. हो ते खा आणि परत तिकडे ये. त्याला आधी थोडंसं दिलं आहे. जाम धावलेत 2 जण. बाप रे भरपूर थकलेत बिचारे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज आमच्याकडे मिशन लाकडं बघा चालू आहे. आता इतके थकून आलेले आहेत कुणालचे बाबा. मी 2 पण आम्ही थकलो आहे. ते परत आता लाकडं तोडायला तिथे गेलेले आहेत. त्यांना म्हटलं थांबा. तर नाही मी जातो आता. त्यांना उन्हामध्ये काम करायला त्यांना भरपूर असं आवडतं. तर आज आहे होळी आणि होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आमची मात्र सुरुवात होळीची बघा झालेली लाकडं तोडण्यापासून. तर भरपूर लाकडं आता आणले तोडून. आणि होळीचं पुरणपोळ्या वगैरे म्हणजे बनवायचं संध्याकाळच्या वेळेस करणार आहे. कारण आत्ता नाही करायचं आहे. आज संध्याकाळीच बनवायचं ना. दुपारला संध्याकाळी ना. कुणाच्या बनवलं संध्याकाळी बनवू. आता नको बनवू. कुठल्या तुरीच्या डाळीच्या चण्या डाळीच्या ह्यांच्या आवडीप्रमाणे सगळं कुणालच्या बाबांच्या. इंग्लिश डाळीच्या. तर तुरीच्या डाळीच्या पुरणपोळ्या आमच्याकडे आवडतात. चण्याच्या डाळीच्या बनवल्या नाही तर फारशा आवडत नाही आमच्याकडे कुणालच्या बाबांना. आणि म्हणजे छान म्हणतात त्या. मला वाटतं मी एकदा शेअर केल्या दाखवलं एकदाच आपल्या चॅनलवरती पुरणपोळ्या आहेत. पण त्या पण तुरीच्या डाळीच्या. नाही मग आपण पण खात नाही ना. कुणाला आपला त्रास झाला ना लहानपणी. कुणाला त्रास झाल्यामुळे आपण काय करायचं बंद. हां तर हे बघा लाकडं थोडं होते ना त्याच्यामुळे असे टी शर्टने त्यांनी घातलेले. काय झालं ते पण तुम्हाला सांगते मी. कुणाला 4थीला होता आणि त्यावेळेस पुरणपोळ्या अशा केल्या होत्या. खूप साऱ्या म्हणजे बनवायचो आम्ही पुरणपोळ्या त्या टायमाला. कुणाला लहान त्यावेळेस. आणि खाल्ल्या त्याने भरपूर. आणि त्याला कसली ॲलर्जी झाली काय माहीत नाही पडलं. एकाएकी पूर्ण त्याच्या अंगभर असं पित्तसारखं झालेलं ना. एकदम झाड आलं पूर्ण म्हणजे अगदी ह्या कपाळापासून केसांपासून पूर्ण पायाच्या अंगठ्यापर्यंत पूर्ण तो पित्त सगळं झालं होतं त्याला. आणि इतका तो हैराण झालेला ना. 3 ते 4 दिवस त्याला हा त्रास होता. आणि डॉक्टरकडे आम्ही लगेच त्याला नेलं इमर्जन्सीमध्ये. म्हणजे खाल्ल्या तर लगेच त्याला त्रास झाला. त्याला त्या पुरणपोळीचा त्रास झाला. त्यात आपण बघा जायफळ टाकतो, वेलची टाकतो, चण्याची डाळ असते ती आणि तुरीची डाळ पण मी टाकते.
त्याला कुठल्या गोष्टीची ॲलर्जी झाली आम्हाला काहीच समजलं नाही. डॉक्टरने सांगितलं त्याला ॲलर्जी झाली, आम्हाला काहीच कळलं नाही. आणि तिथपासनं तो दिवस आहे. त्याच्यानंतर आम्ही पुरणपोळ्या करायचं बंद करून टाकलं घरामध्ये, म्हणजे सणाला पण नाही. पण आज कुणाच्या म्हणलं की नाही सण आहे तर थोड्याशा बनवून, त्याच्यामुळे थोडंसं बनवणार आहे. पण त्याला द्यायचं की नाही ते काय माहीत नाही अजून, पण मला असं थोडीशी चिंता वाटते. म्हणजे त्याच्यानंतर असं बनलेलंच नाही असं पुरणपोळ्या. आणि एकदा फक्त मी बनवल्या होत्या, पण त्याला मी खायला दिलेलं नाही. असं काय करायचं आता, बनवलं तर त्याला खायला द्यायचं का? खूप हैराण झालेलं, कारण खूप लहान होता ना तो. खाल्लेला पण तेवढा म्हणजे 3-4 त्याने आवडीने खाल्ल्या हो, त्याला पण भरपूर अशा आवडल्या साजूक तुपातल्या पुरणपोळ्या. आणि मग त्याला इतका त्रास झाला, तिथपासून मग बनवलंच नाही घरामध्ये. आणि लहान ना हो, खूप हैराण झालेला. पित्ताचं बाबा खूप त्याला कसलं झालं काय कळलंच नाही. पण त्यानंतर पण माहिती नाही पडलं ना आपल्याला कशामुळे ते. नंतर आपण बनवलंच नाही ना, आणि दिलं नाही त्याला परत. दिलंच नाही मी, असं झालं. ह्याची सगळी स्टोरी आहे. त्याच्यामुळे असं पुरण होळी आला की आम्हाला त्या गोष्टीची आठवण होऊन जाते, बाबा असं असं झालेलं. कारण खूप हैराण झालं त्या टाईमला, असं सगळं आहे. काय परत फिरवायला लागणार आहे. पण जातो हा, इकडलं सगळं काम होईल. कुठला? हा हा नारळ हे सगळं नाही इकडचं झाला का फिरवायला लागेल ना. इकडलं झालं फिरवायचं. नळ बंद करायला लागेल, पण टाकी भरायची असं करू दे. तर आम्ही ना आज पाणी लावलंय झाडांसाठी. म्हटलं आज होळी आहे, झाडांना कशाला ना सुकं सुकं ठेवायचं. त्याच्यामुळे आता संध्याकाळच्या वेळेस म्हणजे 5 वाजलेत आणि पाणी घालायला सुरुवात केलेली आहे. आम्ही दोघंजणं घालतोय पटापट. कुणाची आज सुट्टी नाही आहे, त्याचा ऑफिस चालू आहे, त्याला उद्यापासून सुट्टी आहे होळीची. त्याच्यामुळे आता पटापटाने आम्ही करून घेतो. मगाशी एकदा चहा पिऊन झाला, आता पुन्हा एकदा चहा पिते. पाणी भरून झाल्यानंतर 1 मिनिट जरा झाकून ठेवते मी. आणि इथे आता मी थोडीशी चण्याची डाळ, म्हणजे बघा हा छोटासा पेला आहे ना, एवढी चण्याची डाळ भिजत घातले पुरणपोळीसाठी. जास्त नाही करायचे आहेत. तर सगळ्यात आधी चहा पिऊन घेते. चहा प्यायल्याशिवाय तरतरी नाही येणार. हा बघा चहा आणि थोडासा कायला म्हणतात मका ना, मकाईचा चिवडा. हां मकाईचा चिवडा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घेतलं आहे. कुणाच्या बाबांना लागतं थोडंसं चहासोबत. काय मग सगळ्यांना आता हॅप्पी होळी तर बोला. आधी होळी आहे, आज होळी आहे बाबा. आम्ही पण आज होळी खेळलोय खूप वर्षानंतर. सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी दिल्या सकाळी. आनंद. आता उद्या रंगपंचमी आहे, मग उद्याचं काय प्लॅनिंग थोडंसं. काय प्लॅनिंग? पहिला आपण भरपूर खेळायचो ना. म्हणजे काय, होळी म्हणजे जीव यार आपला. आमच्या दोघांना पण होळीचा सण खूप आवडतो. खूप म्हणजे रडायला येते इथे काय बोलण्यासारखं नाही. नाही आपण करूया ना, आपणच खेळायचो होळी. कोण नसलं म्हणून का आला, आपणच खेळायचं. आपण कशाला आपला सण वाया करायचा. इथे सण करण्याची पद्धत वेगळी आहे. देवाची पूजा करायची, नैवेद्य दाखवलं की नैवेद्य दाखवला, मच्छी मटण खाल्लं काय असेल ते बोलतात ना, काय असेल ते देवाला दाखवतात. ते काय खाशील, कोण गोड दाखवतो, कोण काय तिखट दाखवतो. तिखट दाखवतो. झालं सण झाला. आपल्या इथे नाही ना होतं, काय करणार, असं आहे ते. आपण करूया ना, एन्जॉयमेंट करत. एन्जॉयमेंट नाही आपण. पण आम्ही आज मस्त मस्त होळी खेळलेलो आहे. आम्ही असं सकाळपासून आमच्याकडे होतं थोडं थोडं आम्ही असं केलेलं आहे. जसं आम्ही मुंबईला करत तसंच आपण आपला आनंद कशाला सोडायचा, म्हणजे करायचा. आनंद जगता आला पाहिजे बस. पण छान गेला आजचा आमचा दिवस. आनंद काय, आनंद घेता आला पाहिजे. आनंद घेतल्याशिवाय कसं होणार. आनंद केव्हा तरी घेतला नाही तरी मग माणूस त्या झाडं कशी पाण्याबिगर मुरझून जातात तसं होऊन जायचं. नाही म्हणून तर आम्ही बघा आज झाडांना पण आमच्या पाणी घातलं. आज घालायचं नव्हतं, नाही म्हटलं होळी आहे तर झाडांना पण म्हटलं भिजवूया. मस्त असं पाणी घालून घेतलं. थोडासा आम्हाला वेळ गेला पण छान केलं ना, मस्त मजा आली ना, असं बरं वाटतं. तर आजची रेसिपी शेअर करायच्या आधी 1-2 गोष्टी मला ना तुम्हाला सांगाव्याशा वाटतात. म्हणजे आमच्या घरामध्ये चण्याची डाळ म्हटलं का आवडत नाही कुणालच्या बाबांना. त्याच्यामुळे पुरणपोळ्या जरी मी बनवल्या चण्याच्या डाळीच्या तरी त्या तशाच पडून राहणार, खाल्ल्या जाणार नाहीत. आणि जर का त्याच आता मी तुरीच्या डाळीच्या बघा बनवते ना, त्या अगदी सगळेजण आवडीने खाणार. त्याच्यामुळेच म्हटलं तुरीच्या डाळीच्याच बनवूया. आता ही रेसिपी म्हटलं तुम्हाला आवडते नाही आवडते, पण माझ्या पद्धतीची जे आहे, जे मी घरामध्ये माझ्या करते, माझ्या घरातल्या माणसांना जसं आवडतं त्या पद्धतीने तुमच्याशी पण मी शेअर करत आहे.
तुम्हाला आवडली तर घ्या, नाहीतर सोडून द्या. तर इथे चणा डाळ बघा पेलाभर घेतली होती. त्यात लहान वाट्या 2 ते 2.5 वाट्यानं तुरीची डाळ घातली. त्यात थोडंसं पाणी घातलं कुकरमध्ये आणि एक 3 ते 4 शिट्ट्या करून शिजवून घेतली. आता डाळ शिजत होती तोपर्यंत मी माझं बाकीचं जे जेवण आहे ना, पुलके वगैरे बनवले होते आणि चण्याच्या डाळीची आमटी केली थोडीशी, म्हणजे मला आणि कुणालसाठी केली होती. कुणालचे बाबा नव्हते खाणार. म्हणजे बाकीचा सगळा जो स्वयंपाक होता ना तो मी आवरून घेतला, कारण मला माहिती आता पुरणपोळ्या म्हटलं का खूप वेळ जाणार. तर तोपर्यंत कुकर वगैरे झाला आणि डाळ वगैरे थंड झाली. आणि डाळ बघा थंड झाल्यानंतर इथे एका कढईमध्ये मी तूप घातलेलं आहे. तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आणि त्यात मग ही शिजलेली डाळ आहे ना ती मी घातली. आता डाळ बघा कशी पातळ तुम्हाला दिसते. आता ती आपल्याला काय करायची, घट्ट करून घ्यायची, सुकवायची ती. तर काय केलं, त्यात गूळ टाकला, वेलची पावडर टाकले. यात मी जायफळचा अजिबात वापर नाही केलेला आहे, कारण कुठेतरी माझ्या मनामध्ये शंका होती की जायफळमुळेच कुणाला ॲलर्जी झाली. त्याच्यामुळे जायफळचा वापर त्या दिवसापासून मी बंद केलेला आहे. तो आजपर्यंत कायम आहे. तर इथे बघा मी तूप टाकून झाल्यानंतर डाळ टाकली, मध्ये हे काय बरं गूळ टाकलं, परत वेलची पूड टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर चांगलं असं मिक्स करून घेतलं गूळ वितळेपर्यंत. आणि ते मॅशर असतं ना, मॅशरनं ते डाळ की अशी मॅश करून पण घेतली, कारण कुठे कुठे बघा चण्याची डाळ वगैरे असते ना ती अशी थोडीफार अशी जाड जाड लागते, म्हणजे कच्ची शिजलेली असते पण तरी पण ती का जाड असते, त्यामुळे ती फक्त मॅश करून घ्यायची होती. आणि ते एकीकडे ते शिजत ठेवलं. त्यात मी थोडंसं मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकली त्या पुरणामध्ये आणि नंतरला स्लो गॅस करून शिजत ठेवली. मध्ये मध्ये माझं ते मिक्स करणं पण चाललं होतं आणि मग एकीकडे घेतलं पीठ मळायला. तर गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या मी करते. मैद्याचं पीठ आमच्याकडे आवडत नाही, त्याच्यामुळे ही जी पुरणपोळी आहे ती गव्हाच्या पिठाचीच आहे. तर थोडंसं बघा वाटीभर पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, त्यात थोडंसं मीठ घातलं आणि पीठ की नाही मळून ठेवलं. एक 10 मिनटं मळून ठेवलं. तोपर्यंत आपलं जे पुरण आहे ते सुकायला आलं होतं आणि छान असं पुरण बघा चांगलं मस्त असं तयार झालं. त्याच्यानंतर ते गार करून घेतलं आणि मग इथे घेतलेल्या आहेत मी पुरणपोळ्या करायला. तर लहानशी अशी पोळी जी आहे ती लाटून घेतली आणि भरपूर असं सारण भरलेली पुरणपोळी आमच्याकडे आवडते. म्हणजे तुम्ही जर का बोलत ना की पोळपाटभर म्हणजे मोठीच्या मोठी अशी तुम्ही बनवलात तर अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे मी म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळा हा व्हिडिओमध्ये मला सांगणं असतं, म्हणजे बाकीच्या पण इतर रेसिपी शेअर करते त्यावेळेस, की घरच्या मंडळींना जसं मी आवडतं त्या पद्धतीनेच माझी रेसिपी मी करते. शेवटी काय खाणारे ती लोकं असतात. तर इथे आता कुणालचे बाबा किचनमध्ये होते, कुणालसुद्धा होता माझ्यासोबत आणि तो मला सांगत होता की आई पुरण भरपूर भर आणि एकदम अशा मोठ्या करू नको, पोलपाटभर करू नको, लहानच कर साईजने. म्हणजे मी पण त्याला विचारलं, ह्या दोघांना विचारलं की तुम्हाला कशा हव्यात त्या पद्धतीने मी करते. तर त्याने सांगितलं लहान लहान साईजच्या कर. तर त्याच पद्धतीने इथे भरपूर असं सारण भरून अशा लहान लहान आकारामध्ये मी बघा ह्या लाटून घेतलेल्या आहेत. एक प्रकारे मी सांगेन की आलू पराठा बघा कसा असतो त्या पद्धतीनेच लहान साईजमध्ये करून घेतलेला आहे. आणि असं व्यवस्थित लाटून झाल्यानंतर खरपूस अशा तुपामध्ये की नाही भाजून घ्यायच्या. तर चण्याच्या डाळीच्या पुरणपोळ्या तुम्ही नेहमी खातच असाल, पण एकदा तुम्ही ना ह्या तुरीच्या डाळीच्या पुरणपोळ्या आहेत ना करून बघा, खूप मस्त लागतात. चवीला म्हणजे एक नंबर चवीला लागतात. एकदा तुम्ही ट्राय करून बघा, थोड्याशा प्रमाणात करून बघा आणि जर का आवडल्या तर नंतर मग जास्त प्रमाणात करून बघा. तर इथे बघा आपल्या पुरणपोळ्या छान अशा तयार झालेल्या आहेत, खरपूस अशा मस्त अशा भाजून घेतलेल्या आहेत. झालं जेवण करून झालं आहे. आता कुणाला म्हटलं जरा देवाजवळ ठेव नैवेद्य, मग ह्यांना जेवायला वाटते. पाया पडा ठेवल्यावरती, खाली बसून कर. तुळशीचं पान घेतलंस? ह्यात काय टाकलं? कॉफी बरोबर कोण खातं का पुरणपोळी? कुणालच्या बाबा दुधासोबत खातात, त्यात त्यांनी कॉफीची पावडर टाकली, म्हणजे कॉफी सोबत पुरणपोळी बघा आमच्याकडे खाल्ली जाते. टेस्ट बदली करायला आता खाऊन बघा. आणि ही बघा ही चण्या डाळीची आमटी केलेली आहे, पुरणपोळी, पुलके, भातसुद्धा बनवलेला आहे. जरा कुणाला आता किती वर्षानंतर पुरणपोळी खातोय. त्यात मी जायफळ नाही टाकले. मला असं डाऊट आहे की जायफळमुळे त्याला ॲलर्जी झाली असेल लहानपणी. काय वाटतं? हो ना, कारण वेलची वगैरे तर आपण वापरतो घरामध्ये. वेलची आहे, चण्याची डाळ आहे, तुरीची डाळ आपण हां त्याने काय होत नाही ना. मला वाटतं जायफळचंच काहीतरी असेल. त्याला म्हटलं कमीच खा तू, उरल्या तर उद्याला खा, पण आता सध्या कमी खा. असं चांगली झाली का रे?
मगापासून किचनमध्ये गिरट्या चालू होत्या, आई काय बनवते काय बनवते असं. चला ह्यांना जेवू द्या. तर सगळं किचन आवरता 11 वाजले आणि आता कुणाल की नाही अंथरून घालतोय सगळ्यांचं. खूप उशीर झाला आज सगळं आवरता. तर कुणालच्या बाबा आता ना गाडीमध्ये थोडा वेळ जरा आराम करतात ते. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.